आज बघूयात पारंपरिक कोकणी पद्धतीची पोह्यांची रेसिपी, दडपे पोहे, जे अगदीच 2 मिनिटात बनू शकतात. तरीही अजून बऱ्याचशा लोकांना माहिती नाही आहेत, तर मी आज रेसिपी दाखवते. एका बाउलमध्ये आपल्याला घ्यायचे आहेत साधारणपणे 2 कप पातळ पोहे, जे चिवड्यासाठी आपण वापरतो ते पातळ पोहे घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून मी घालते आहे, एक हिरवी मिरची बारीक चिरून, थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून, त्याच्यानंतर ओल्या नारळाचा चव आहे तो मी अर्धा कप घेतलेला आहे, तळलेले शेंगदाणे थोडेसे आणि एक मस्त फोडणी द्यायची आहे. तर गरम तेलामध्ये मी मोहरी घेतलेली आहे. मोहरी तडतडल्यानंतरच ह्याच्यामध्ये जिरं घालायचं आहे. जिरं तडतडल्यानंतर हिंग, त्याच्यानंतर कडीलिंब घालायचं आहे. कडीलिंब तुमच्या आवडीनुसार, जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही हे स्किप करू शकता. आणि ही फोडणी आपल्याला पोह्यांवर घालायची आहे अशा प्रकारे. आणि फोडणी पात्रातच थोडेसे पोहे घालून ते तेल आहे ना ते थोडंसं पुसून घ्यायचं, म्हणजे ते तेल वाया होत नाही. या छोट्या छोट्या किचन टिप्स खूप इम्पॉर्टंट असतात. अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. सगळे जिन्नस एकत्र झाल्यानंतर हाताने आपल्याला हे पोहे अगदी लिटरली दडपून घ्यायचे आहेत. हे बघा, अशा पद्धतीने चमच्याने वगैरे अजिबात मिक्स करायचे नाही आहेत. हाताने पोहे छान मस्त मिक्स करून घ्यायचे आहेत. मग कांदा, कोथिंबीर, खोबरं याचं मॉइश्चर छान ॲब्झॉर्ब होतं पोह्यांमध्ये. त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ, साखर आणि लिंबाचा रस घालणार आहोत. हे घालून झाल्यानंतरही छान हाताने अजून एकदा मिक्स करून घ्यायचे आहेत. जितकं छान तुम्ही याला मिक्स कराल तशी त्याची चव एन्हान्स होईल. हे बघा, अशा पद्धतीने हाताने छान कालवून घ्यायचे आहेत पोहे, एकदम व्यवस्थित मनसोक्त कालवून घ्यायचे आहेत. याच्यामधले सगळे जिन्नस तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. ठराविक प्रमाण घ्यायची काहीही गरज नाही आहे. पोहे मिक्स झाल्यानंतर वरतून गार्निशिंगसाठी मी अजून थोडा ओला नारळ, कोथिंबीर घातली आहे आणि आलू भुजिया घातल्या आहेत. जर तुम्हाला हे आवडत नसेल तर तुम्ही हेही स्किप करू शकता. चला, तयार आहे 2 मिनिटात आपले दडपे पोहे मस्त.